नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषदेचे CEO यांच्या आदेशाच्या विरोधामध्ये बोरवटी येथील ग्रामस्थ सचिन अर्जुन बरिदे आणि काशीबाई अर्जुन बरिदे हे आमरण उपोषण करत आहेत. काय त्यांची नेमकी मागणी आहे, का ते CEOच्या विरोधामध्ये उपोषण करत आहेत, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सचिन, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आणि तुमची काय मागणी आहे सांगा. सर, माझं नाव सचिन अर्जुन बरिदे. मी आमच्या बोरवटी या गावाचा रहिवासी असून इथे मी माझ्या मिलिटरी नंबर 323मध्ये सुमारे 1986 पासून इथं राहतोय. आज मला 40 वर्ष झालं इथं मी राहतोय आणि माझी मालमत्तेची नोंद ग्रामपंचायतीच्या मिलिटरी नंबर ग्रामपंचायतीच्या अभिलेखात नोंद झालेली आहे. आणि तरीसुद्धा मोठे आज जिल्हा परिषद लातूर अशोक माने आमच्या गावातला आहे तो माणूस. याच्या साथीने तो कंप्लेंट करतो, दाखल करतो, माझी खोट्या कंप्लेंट दाखल करतो आणि CEO साहेब त्याची दखल घेतात. तो म्हणतो मी मरतो फिरतो म्हणतो आणि CEO साहेब त्याला पळवणीला बळी पडतात आणि आमची मिलिटरी नंबर 323 नोंद रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच माझी मिलिटरी नंबर 323 कुठल्याही कोर्टाने किंवा न्यायालयाने नोंद रद्द करा किंवा त्या संदर्भात कुठलाही कोर्टाचा आदेश नाही आहे, तरी सुद्धा CEO साहेब विनाकारण हस्तक्षेप करत आहेत. विनाकारण आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलो, मी सांगितलो, सरपंचांनी सांगितले, आमच्या गावातल्या लोकांनी सांगितले, आमच्या ग्रामसेवक सुद्धा साहेबांनी सांगितले, साहेब ती त्याची मालमत्ता आहे, तुम्ही हस्तक्षेप करून टाका. तरीसुद्धा CEO साहेब म्हणतात मी तुला सस्पेंड करतो ग्रामसेवक साहेबाला, तुझं त्याच्यातून बोला असतं आणि वारंवार त्याला नोटिसा पाठवतात ग्रामपंचायतला, तू त्याची नोंद रद्द कर. पण त्या दिवशी त्या माझी नोंद रद्द करता येत नसल्यामुळे ग्रामपंचायत त्यांना सपोर्ट करत नाही आहे त्यांच्या आदेशाला, बेटादिशी आदेशाला. तरीसुद्धा साहेब म्हणतात तुम्ही तर नोंद रद्द नाही करतो, तुम्हाला सस्पेंड करतो. सरपंच म्हणते तुला पोलीस स्टेशनला जाऊन टाळावी करतो तुझ्या विरोधात. असं बोलायला येतं, दबाव आणायचा प्रयत्न करायचं CEO साहेब. आणि CEO साहेबांनी त्याच्यात म्हणजे एका मयत माणसाच्या नावाने फेल द्या. मयत माणसाच्या नावाने कोणत्याच कोर्टात फेल ओढता येत नाही किंवा ग्रामपंचायत अभिलेखात फेल ओढता येत नाही. ठीक आहे, मागण्या काय तुमच्या? चार मागण्या. पहिले मान्य आपल्या CEO साहेबांनी आदेश काढला आहे विनाकारण आमच्या अन्याय करणारा आदेश तो रद्द करण्यात यावा. आणि सदरी साहेबाला आम्ही भेटून सांगितलो तुमचे अधिकारी इथले तुम्हाला खोटे अहवाल देत आहेत आमच्या विरोधात, त्याची त्या अधिकारी चौकशी करण्यात यावी. तसेच आमचं त्या आदेशाचा गैर हात लावून अशोक विक्रमाने आमचा धड पाडतो, आम्हाला धमक्या झाला, JCB धमक्या पाडतो. आम्ही त्या संदर्भात वेळोवेळी पोलीस स्टेशनला पण आम्ही टळविलं आहे. त्याच्या संदर्भात भांडणं पण झाली आमची. त्याच्यामुळे गुन्हे दाखल झाले, माणूस मयत झाला त्या प्रकरणात, तरी CEO साहेबाला काही डांबरे नाही. माणूस मयत झाला तरी CEO साहेब त्यामध्ये माणूस मेला तर मेला माझ्या आदेशामुळे मेला, पण त्या फ्रॉडच्या वादात माणूस मयत झाला ते CEO साहेब समजत नाही. आज किती दिवस चालणार तुमचं? आता जो पण माझ्या मान्य होत नाही तो पण मी उपोषणा बसणार. सोबत काशीबाई बरिदे आहेत, ज्या सचिनच्या आई आहेत. काकू, काय सांगाल, काय तुमची नेमकी मागणी आहे, काय अन्याय होतोय तुमच्यावर? बोला. जागा माझा आहे, मलाच हो लागते. कधीपासून आहे तुमचं घर? कधीपासून तुम्ही राहता? 40 वर्ष नाही. लय दिवसानं आम्ही तिथं माझं घर बांधलेलं आहे, दुकान चालवतो आम्ही. आता तुमचं मागणी काय का? माझा जागा म्हणजे मला द्यायचा. अशोक मानेजी, काय सांगाल? सचिन अर्जुन बरिदे आणि काशीबाई अर्जुन बरिदे हे उपोषणाला बसलेले आहेत. तुमचा जो वाद आहे मिळकतीचा 323 आणि 324, नेमका तो काय आहे? CEO आणि तुमच्या विरोधामध्ये ते उपोषण करतायत, काय तुमची बाजू आहे? काय झालेलं आहे सर की ग्रामपंचायत बोरवटी येथे एकाच जागेच्या 2 नोंदी झालेल्या आहेत. ते नोंदी कशा पद्धतीने झाल्या, काय झाल्या हे कोर्टानं सिद्ध केलेलं आहे. कोर्टामध्ये सचिन बरिदे आणि काशीबाई बरिदेचे पती आणि सचिन बरिदे यांचे वडील अर्जुन बरिदे हे कोर्टामध्ये माझी हा माझा खरा आहे आणि माझ्या नावानं मालकी घोषित करा म्हणून कोर्टामध्ये गेले होते. तालुका कोर्टानं स्पष्ट सांगितलं की हा मालकीचा पुरावा नाही आहे, मालकीचे पुरावे तुम्ही सादर करा. त्यांनी त्यांच्याकडे कसल्याही पद्धतीचे मालकी पुरावे नसल्यामुळे आणि बोगस पद्धतीने नोंद लावल्यामुळे तो निकाल त्यांच्या विरोधात गेला. तेच कोर्टात गेले होते. त्याच्यानंतर त्यांनी त्या निकालाच्या नाराजीनं जिल्हा कोर्टामध्ये गेले. जिल्हा कोर्टानं पण त्यांना मालकीचे पुरावे मागितले. त्यांच्याकडे मालकीचे पुरावे नसल्यामुळं तिथं पण ते त्यांच्या विरोधात तो निकाल गेला आणि खारिज झाले. त्या निकालाच्या नाराजीनं ते औरंगाबाद खंडपीठ हायकोर्टामध्ये गेले त्यांनी. तर त्या ठिकाणी पण मालकीचे पुरावे नसल्यामुळे तो पण निकाल ते आणि हा मालकीचा पुरावा नाही. तुम्ही सेल डीड वगैरे मालकीचा पुरावा असतो मेन पुरावा, तर सेल डीड नसल्यामुळे ते तिथं पण त्यांच्या विरोधात निकाल गेला. मग तेव्हा त्या काळात अर्जुन बरिदे हे वारले आणि वारल्याच्या नंतर त्यांच्या नातेवाईक म्हणजे त्यांच्या जे वारस आहेत, त्यांची पत्नी म्हणा, मुलं म्हणा, यांनी रिव्हिजन पिटिशन दाखल केलं किंवा आमचं वडील वारलेले आहेत आणि आमचं
वडील वारल्यामुळे आमचं पण म्हणणं ऐकून घ्या म्हणून रिव्हिजन पिटिशन दाखल केलं. रिव्हिजन पिटिशनमध्ये हायकोर्टाने विचारलं की त्यांना तुमच्या मालकीचे पुरावे सादर करा. त्यांच्याकडे मालकीचे पुरावे कसलेही पद्धतीचे नसल्यामुळे सर्व गोष्टीच्या सुनावण्या बाबी तपासून हायकोर्टानं पण ते प्रकरण त्यांचं खारिज केलं. मग खारिज केल्याच्यानंतर मी CO साहेबांना त्या सर्व निकालाच्या प्रती देऊन पुरावे देऊन की बाबा साहेब आपल्या ग्रामसेवकाकडून अगर ग्रामपंचायतकडून काही चुकीनं एकाच जागेच्या 2 नोंदी लागलेल्या आहेत. दोन्ही नोंदी तपासाव्यात आणि कुणाची मिळकत योग्य आहे, काय कायदेशीर बाबू कुणाची योग्य आहे हे तपासून एक नोंद रद्द करण्यात यावी. ह्यासाठी मी CO साहेबांना एक तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगानं CO साहेबांनी सुनावण्या ठेवल्या. 2019मध्ये म्हणजे मी 2012पासून लढतो त्या विषयामध्ये. तर 2023ला म्हणजे सर्व सुनावण्या आणि सर्व पुरावे पाहून CO साहेबांनी दोघांना पण तेवढीच वाजवी संधी दिली सुनावणीमध्ये बोलण्याची. त्यांनी दोघांनी पण वकील लावले, मी पण वकील लावला आणि बरीदीदीने पण वकील लावला. वकिलामार्फत सुनावण्या पूर्ण झाल्या. पुन्हा त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पण पार्टी होती, ग्रामपंचायतनं पण वकील लावला. त्याच्यामध्ये सर्व वकिलांचं म्हणणं ऐकून सर्व पुरावे तपासून CO साहेबांनी त्यामध्ये निर्णय दिला की बाबा बर्देची नोंद ही बोगस पद्धतीने लागलेली आहे. त्यांच्याकडे कसलेही मालकीचे आणि मिळकतीचे पुरावे म्हणजे मालिक घोषित करण्याचे पुरावे नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचं बरेचंचं असं म्हणणं आहे की तलाठीचा 7/12 आहे, आमच्याकडे रजिस्ट्री आहे आणि 8 आहे. तर त्यांनी ते आजपर्यंत दाखवू शकले नाहीत, कोर्टामध्ये दाखवू शकलेत नाहीत ना, कुठे नाही. व तोंडी सांगण्यावर ह्या गोष्टी होत नाहीत सर. त्याच्यामुळं त्यांच्याकडे कसल्याही पद्धतीचे पुरावे नसल्यामुळे CO साहेबांनी निर्णय देऊन टाकले की त्या ठिकाणची जी बोगस नोंद आहे ती नोंद रद्द करावी आणि विक्रम शामराव मानेचे हे सेल डीड आहे, सर्व गोष्टी कायदेशीर बाबू त्यांच्या पक्क्या आहेत, तर त्यांची नोंद तिथे ठेवण्यात यावी. ह्या गोष्टी CO साहेबांनी सांगितल्या. मग CO साहेबाच्या निकालाच्या नाराजीनं सचिन बरिदे, काशीबाई बरिदे, दयानंद बरिदे यांचे जे हे सगळं परिवार तो ह्याला गेला सर, ह्याला कमिशनर ऑफिसला अपिलामध्ये गेला. मग अपिलामध्ये पण त्यांच्या सर्व बाजू सुनावणी आणि ती पाहण्यात आल्या. सुनावणी झाल्या तिथं त्यांचे हायकोर्टाचे वकील तुकाराम व्यंजने त्यांची बाजू पाहत होते, माझ्याकडून VD गजबार साहेब पाहत होते. तर त्याच्यामध्ये पण ते निकाल त्यांच्या विरोधात गेला. मग त्याच्या विरोधात गेल्याच्यानंतर दुसरी अपील त्यांनी दाखल केली आणि म्हणणं काय, हे तुमची मिळकत आहे असं? हां, ही मिळकत आमचीच आहे आणि आमचे ठोस पुरावे आहेत, त्या पुराव्याअभावी आमचंच आहे सर्व. आणि ग्रामपंचायतनं तात्काळ नोंद रद्द करावी. ग्रामपंचायतला त्यांनी हाताला राशन दुकान असल्यामुळं ते ग्रामपंचायतला हाताला धरून ते नोंद रद्द करू देत नाहीत. तर माझं एवढेच प्रशासनाला आणि आपल्या वतीनं सर्व शासनाला एक विनंती की बाबा ग्रामपंचायत अशा चुक्या करतात की एकाच जागेच्या 2 नोंदी करतात. तर अशा गोष्टी वारंवार होऊ नयेत, कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये होऊ नयेत आणि अशा नाहक त्रास कुणाला होऊ नये आणि नोंद तात्काळ रद्द व्हावी. सर्वच्या न्यायालयीन आदेश व CO साहेबांचे आयुक्त साहेबांचे आदेश ऐकून तो नोंद रद्द करावी एवढीच विनंती. तर प्रश्न गंभीर आहे. आमची जी काही मिळकत आहे बोरवटी येथील 323 आणि आमचं राहतं घर आहे ते जशाच तसं या ठिकाणी ठेवण्यात यावं आणि त्याला हात लावू नये आणि जो काही आदेश दिलेला आहे त्या संदर्भातला तो रद्द करावा अशा प्रकारची मागणी उपोषणकर्ते सचिन अर्जुन बरिदे आणि काशीबाई अर्जुन बरिदे यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.